10 लाख लोक आमच्या वारकरी पालख्या सोबत असतात, पण 10 लाख लोक असताना सुद्धा आम्हाला एकाही पोलिसाची गरज पडत नाही. हा महाराष्ट्राला दिलेला आम्ही आदर्श आहे. आम्ही समाजाला दिलेला आदर्श आहे. अरे नुसता ज्ञानोबरायच्या चौकदाराने नुसती काठीवर केली तर सर्व पालख्या थांबतात. हा आम्ही समाजाला दिलेला आदर्श आहे. पोलिसाची गरज पडत नाही. अहो द्या सोडून ट्रकावाल्याला हॉर्न सुद्धा दाबायची गरज पडत नाहीये. तिथं ट्रकवाला सुद्धा म्हणतो माऊली बाजूला व्हा, माऊली बाजूला व्हा, माऊली बाजूला व्हा. एवढा पाऊस असतो, एवढं सगळं वातावरण असतं, तरी सुद्धा ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने कोणालाच काही होत नाही. हा जगातला सगळ्यात मोठा आश्चर्य आहे महाराज. एका दिवशी 2 लाख लोक गोळा होणं साहजिक आहे. एका दिवशी 10 लाख लोक एखाद्या उत्सवाला साहजिक आहे. पण कमीत कमी महिनाभर महाराष्ट्रातून 40 ते 50 लाख लोक माझ्या पांडुरंगासाठी पायी जातात. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. विढा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. बसणारे मंडळी लक्ष द्या. ज्या ज्ञानोबरायला लोकांनी मधुकरी दिली नाहीये, ज्या ज्ञानोबरायला लोकांनी वाईट टाकलं, त्या ज्ञानोबरांनी आपल्या सद्गुरूंना मागत असताना सांगितलं की किंबहुना सर्व पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजवादी पुरखे अखंडित अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीन. मग एवढे दिवस झाले ज्ञानोबराय जाऊन, तरी त्यांचा समाधी सोहळा एवढ्या थाटामाटात होतोय. एवढे दिवस झाले माझे जगद्गुरु तुकोबराय जाऊन, तरी त्यांचा बीजेचा उत्सव एवढ्या थाटामाटात होतोय. मला सर्वांना विनंती आहे, तुम्ही 100 वर्ष जगावं अशी माझी इच्छाच नाहीये. थोडे दिवस जीवन जगा. चांगल्या लोकांचं आयुष्य खूप कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर चरित्र वाचलं तर राजांचं जीवन फक्त 45-46 वर्षाचं होतं. तुकोबरायचं जीवन पहा फक्त 42-43 वर्षाचं होतं. अगदी कमी जीवन जर जगले असेल तर माझे ज्ञानोबराय 22 वर्ष जगले. किती जगले? वयाच्या 22व्या वर्षी या विश्वाला शांतीचा संदेश देणारा महात्मा सुद्धा या वारकरी संप्रदायाचा आहे. म्हणून तुम्ही किती दिवस जीवन जगले याला महत्त्व नाहीये, जीवन जगले कसं याला खूप महत्त्व आहे. म्हणून सांगू तुम्हाला, या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी एक खंत आहे. या महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा एक कलंक तुम्हाला सांगतो. इथं माणूस किती चांगला होता, माणूस किती समाजसेवक होता, माणूस किती चांगला कीर्तनकार होता, माणूस किती चांगला उद्योगपती होता, माणूस किती चांगला समाजाची सेवा करत होता, हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतं महाराज. सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती, हे या महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या माय माऊलीला मरावं लागलो. मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की ही अनाथाची माय होती. अरे जिवंतपणे तिने किती अनाथ मुलींचा सांभाळ केला, जिवंतपणे तिने किती गोरगरीब मुलींचा विवाह लावला, हे तुम्हालाही त्याची माहिती नाही, मलाही माहिती नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, जीवन अगदी थोडं जगा, पण जीवन जगत असताना कसं जगा? जीवन असं जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजेत. अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आईचा आणि मुलाचं रूपक करून साधू संतांची विनवणी करतात. या समाजाचा जर विचार करू गेलो, या जगाचा जर विचार करू गेलो, तर या जगामध्ये प्रामुख्याने 4 प्रकारचे वर्ग आहेत. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. किती वर्ग आहे? 4. पहिला वर्ग आहे जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. या 4 वर्गात मला कीर्तन संपवायचं. पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा. या जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका, हे गांजरगवत महाभारतापासून कुठेही पुढेच आहे महाराज. दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याची गाडी, दुसऱ्याची सत्ता पाहिल्यानंतर ज्याला करमत नाही त्याला काय म्हणतात? जळजळणारा म्हणतात. काय म्हणतात? जळजळणारा म्हणतात. लक्ष देऊ नका. आज माणसाचा जर विचार करू गेलो तर माणसं स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीये. माणसं जेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे तेवढे स्वतःच्या दुःखानं अजिबात दुःखी नाहीये. काय झालं काही कळत नाही. अरे कोरोना सारख्या महामारीवर सुद्धा डॉक्टरांनी इलाज काढलाय. HIV सारख्या महारोगावर सुद्धा डॉक्टर लोकांनी औषध काढलंय. पण दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याची गाडी, दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर ज्याला जळजळ होती, अशा माणसाचा इलाज डॉक्टर अजून कोणीच करू शकलेला नाहीये. आणि तुम्ही असं नका समजू की हे लोक औद्योगिक क्षेत्रात आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. वारकरी क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, व्यावहारिक क्षेत्रामध्ये, उद्योजकामध्ये, सर्व ठिकाणी या लोकांचा भरणा खूप झालेला आहे. हल्ली काय झालंय माहिती आहे का? लोकांना कष्ट न करता रात्यातून श्रीमंत व्हायचं 1, आणि अभ्यास न करताना लोकांना ज्ञानी व्हायचं 2. मी एक सांगू का तुम्हाला? कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नांदात तर ऑनलाईन रमीमध्ये लोक बर्बाद झाले का नाही महाराज? बरोबर आहे का नाही? अरे रमी खेळून कुठं माणूस कोट्याधीश होत असतो का महाराज? एवढं तरी लोकांना कळलं पाहिजे. मला एक सांगायचंय, राष्ट्रीयकृत बँकेनं GR काढलाय, रिझर्व्ह बँकेचा GR आहे.
की 7.5% वर 6% वर तुम्हाला व्याजदर देऊ शकत नाहीये. मग एखादा माणूस जर तुम्हाला 1 लाखाचे 10,000 महिन्याला देत असेल तर काहीतरी चुकी आहे का नाही. पण लोकांना असं झालंय कमी दिवसात श्रीमंत व्हायचं महाराज. त्याच्यामुळं हजारो लोक शेअर मार्केटमध्ये गेले, हजारो लोक KBC मध्ये गेले आणि आता कशात जातील काही सांगता येत नाहीये. जसं IAS होण्यासाठी अभ्यास करावा लागतो, IPS होण्यासाठी अभ्यास करावा लागतो, तसं मला तर असं वाटतं लोकांच्या खिशामधून पैसा काढण्यासाठी सुद्धा लोक IAS होतात बरं महाराज. अभ्यास करतात की कसे पैसे काढायचे. हे बरोबर आहे ना. ऑनलाईन रमी ही पैसे काढण्याचं ठिकाण आहे. सुरुवातीला तुम्हाला थोडं 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 देतात. अहो त्या KBC मध्ये चांगल्या चांगल्या लोकांना पहिल्या गाड्या दिल्या महाराज. स्कॉर्पिओ दिली, कोणाला फॉर्च्युनर दिली. ती गाडी पाहून लोकांनी जमिनी विकून त्याच्यात पैसे भरले. ती जमीनही गेली, गाडीही गेली, मालकही गेला. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका. दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी. कबीर महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा. खरं सांगू का महाराज, आपल्या मनासारखं होत नाही त्यालाच संसार म्हणतात. खरं सांगा, आता तुम्ही बसणारे जेवढे काही मंडळी आहे, आता कारेगाव तसं इथं शेतकरी वर्ग थोडा कमी झाला, कारण की MIDC आल्यामुळं बऱ्याचशा जमिनी तुमच्या गेलेल्या आहे. बरोबर आहे का नाही. ऐका, आता खरं सांगा, तुमच्या आणि माझ्या मनामध्ये आहे का पाऊस पडावा म्हणून? आहे का? असं वाटतं का तुम्हाला? काही गरज नाही ना महाराजाची, आता काहीच गरज नाही. मला तर टेन्शन आलंय, हा आताच पडून घेतो आणि पावसाळ्यात का कुठं कुंभ मिळायला जातो काही सांगता येत नाही. बरोबर आहे का नाही. कठीण तळ. आता कोणालाच आवश्यकता नाहीये याची, आता गरज नाहीये, तरी आल्याशिवाय राहणार नाहीये. आणि ज्या वेळेस गरज असते त्यावेळेस तो येणार नाहीये. कोणालाच नको. इथं बसणाऱ्यापैकी कोणालाच इच्छा नाहीये की आता पावसाने यावं. का? कारण आता पाऊस पडून काही फायदाच नाहीये ना. याचे दिवस 6 जून 10 जूनच्या नंतर तयार होतात. शेतकऱ्याची मशागतीसाठी हे 10 जूनच्या नंतर आला पाहिजे. पण आता धो 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 पडायला लागला. प्रत्येकाचं दुःख भिन्न भिन्न आहे. जे दुःख मला आहे ते तुम्हाला नाहीये, जे तुम्हाला आहे ते मला नाहीये. तुम्ही म्हणसाल महाराजाची मजा आहे, कमीत कमी त्यांच्यावरून कापड तरी आहे. पण आम्ही महाराज इथं ओलं व्हायला लागलो, हे दुःखच आहे ना तुमच्या मनामध्ये. बरोबर आहे का नाही. पण माझं काही सांगता येत नाही, कधी सुद्धा बॉम्ब माझ्यावर पडू शकतो. बरोबर आहे का नाही. आजूबाजूला सगळ्या ठिकाणी झाला, फक्त मीच एक सेफ आहे, पण माझ्यावरही पडू शकतो. काळजी करू नका. ऐका, प्रत्येक व्यक्तीचं दुःख भिन्न भिन्न आहे. कबीर महाराज सांगतात, कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास. काही लोक शरीरानं दुःखी आहे, काही लोक मनानं दुःखी आहे, काही लोक धनानं दुःखी आहे. या जगामध्ये असा माणूसच नाहीये की तो सुखी आहे. समर्थ रामदास स्वामी सांगतात, जगी सर्व सुखी असा कोणी आहे, विचारी मना तोची शोधून पाय. बसणारे मंडळी, कोणीतरी छातीला हात लावून सांगा की महाराज मी सुखी आहे. ठीक आहे, काही लोकांकडे पैसा भरपूर असेल, पण पैसा आहे म्हणजे सुख आहे असं नाहीये महाराज. काही काही लोकांकडे पैसा भरपूर आहे पण शारीरिक सुख अजिबात नाहीये. आणि देव तर एवढा हुशार आहे महाराज, माझा 4-4 कारखान्याचा चेअरमन करतो. काही काही माणसाला घरचे 4 कारखाने असतात, पण चहा पाहिला तरी शुगर वाढते. देव म्हणे फक्त चेअरमन व्हायचं, साखर खायची, पैसा द्याला भरपूर, पण शारीरिक सुख अजिबात नाहीये. बऱ्याचशा वेळेस कीर्तनाच्या माध्यमातून बऱ्याचशा मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी जाण्याचा प्रसंग येतो. आम्ही जर जेवायला बसलो तर आमच्या ताटामध्ये 40-50 पदार्थ असतात आणि घर मालकाच्या ताटात 2च पदार्थ, मुंगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. आपण म्हणो साहेब खा ना, ते म्हणतं छे छे. आपण म्हणो साहेब घ्या ना, ते म्हणतं छे छे. आपण म्हणो साहेब काहीतरी घ्या ना, ते म्हणतं नाही हो महाराज, डॉक्टरने फक्त गोळ्याच खायच्या सांगितल्या, सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी 2. अरे पैसा आहे पण शारीरिक सुख नाहीये. काही लोकांच्या तब्येती एवढ्या चांगल्या आहे, अहो दगड खाल्ले तरी पचन होईल, पण सकाळी खाल्लं तर संध्याकाळचा मेळ नाहीये. देव एवढा हुशार आहे, देवानं प्रत्येक माणसाला कुठं कुठं तरी कमी ठेवलं. खेळतो येण्याची, नटतो येण्याची नटावा. दुसरं प्रमाण तुकोबरायचं किती गोडे पहा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तोची विठोबा. शिरोमणी
बसणारे मायबाप, या विश्वामध्ये सगळ्यात चतुर माणूस देव आहे. देवानं प्रत्येक माणसाला कुठं ना कुठं तरी कमी ठेवलेलं आहे. असा माणूसच नाहीये की तो परिपूर्ण आहे. तुम्ही एवढे लोक पावसामध्ये माझं कीर्तन ऐकतायत, एवढे लोक श्रद्धेनं बसले, याचं कारणच असं आहे तुम्ही ठरवून सुद्धा तुमच्या मनासारखं होत नाही, म्हणजे ठरवणारा दुसरा कोणीतरी. अरे जर प्रत्येक गोष्ट माणसाच्या मनासारखी झाली, प्रत्येक गोष्ट जर देवानं आपल्या मनासारखी केली तर देवाची गरजच राहणार नाही. तुम्ही ज्या अर्थी देवाच्या मंदिरात जाताय, तुम्ही ज्या अर्थी साधू संतांच्या वचनावर विश्वास ठेवताय, त्या अर्थी प्रत्येक माणसाने समजून घेतलं पाहिजे की आपण जे ठरवतो ते होत नाहीये, ठरवणारा दुसरा कोणी आहे. खरं सांगू का तुम्हाला, एक विनंती आहे, तुम्हाला जर असं वाटतंय जीवनामध्ये दुःख होऊ नये, तुम्हाला जर असं वाटतं जीवनामध्ये मी आनंद राहावी, तर एक गोष्ट, एक मंत्र माझा लिहून ठेवा. जे चाललंय ते भगवंताच्या सत्तेनं चाललंय 1, जे झालंय ते देवाच्या सत्तेनं झालंय 2, आणि जे होणार आहे ते देवाच्या सत्तेनं होणार आहे 3. तुमच्या सत्तेनं काय चालतं? आपल्या सत्तेनं आपली बायको चालत नाही, हे आपलं घरातलं वजन आहे महाराज, बरोबर आहे का नाही? मग आपल्या सत्तेनं जर आपली बायको चालत नाही तर बाकीच्या गोष्टी आपल्या सत्तेनं चालणार नाहीये. लोकांचा आरोप आहे, चांगलं केलं की मी केलं आणि वाईट केलं की देवानं केलं. अरे देव कोणाला वाईटही करत नाही, देव कोणाचं चांगलं करत नाही. ज्याचं जसं जसं कर्म असेल तसं तसं त्या कर्माने त्याला भोगावं लागतं. अरे विश्वाचा मालक आहे प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा. अख्खी अयोध्या नगरी नटलेली आहे, दिवाळी सारखी सजवलेली, सगळीकडे फुलं आहे, सुगंध आहे, सगळीकडे वातावरण. उद्या सकाळी माझ्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार आहे. अख्खी अयोध्या नगरी गोकुळाही पेक्षा सुंदर सजलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजता राज्याभिषेक होणार. सोन्याचा पितांबर तयार आहे, सोन्याचं मुकुट तयार आहे. जगाच्या मालकाला माहित होतं का माझा राज्याभिषेक नाही होणार, त्याच पावलाने मला 14 वर्षाचा वनवासाला जावं लागणार आहे. मग मला तुम्हाला एवढं सांगायचं, अरे कर्म जर प्रभू रामचंद्राला चुकलं नाही तर आपल्या जीवनामध्ये येणारं दुःख, आपल्या जीवनामध्ये येणारं सुख अवघड झालं महाराज. कीर्तनकार असेल, माळकरी असेल, धार्मिक असेल, आणि त्याच्या जीवनात जर काही संकट आलं, त्याचा जर काही गाडीचा अपघात झाला, तो जर आजारी पडला, तर हे खाणारे पिणारे लोक एवढं तोंड सुख घेतात ते म्हणतात महाराज एवढ्या गळ्यामध्ये माळा घालून तुम्ही आजारी कसे पडतात? अरे आजारी पडण्याचा माळीचा काहीच संबंध नाहीये, ती प्रकृती आहे ना. 2016 साली माझ्याकडे क्रीटा गाडी होती. मग ते रुही नावाचा एक प्राणी बघा, तो घोड्यासारखा मोठाच्या मोठा. आम्ही प्रवासातून येत असताना त्या रुही नावाच्या प्राण्याची गाडीची धडक झाली, गाडीची पलटी झाली आणि थोडं लागलं माझ्या डोक्याला, 17-18 टाचे पडले. मग महाराजांचा अपघात झाला म्हणल्यावर सगळेच भेटायला होते. महाराजांच्या गाडीचा अपघात झाला, महाराजाला लागलं, महाराजाला लागलं, महाराजाला लागलं. आमच्या गावातला एक अट्टल बेवडा सकाळी 8 वाजता मला भेटायला आला. आमच्या आईला विचारलं, काकू महाराज कुठे? आईनं सांगितलं झोपलेला आहे. ते 5 रुपयाचा पार्लेजीचा पुडा घेऊन आला. मला म्हणे, ए महाराज उठ. आता गावचा महाराज म्हणल्यानंतर तिथं काय महाराज, त्यांच्या घरचाच महाराज. ए महाराज उठ. आणि मला उठवलं. मी आपलं डोळे चोळत चोळत उठलो. टाचे पडलेले होते त्याच्यामुळे डोक्याला बांधलेलं होतं. आणि तो मला सांगत होता, काय म्हणे महाराज तुझं जीवन आहे. काय म्हणला तो मला? एक दारुड्या सकाळी चहा नंतर पितो, पहिली दिवशी पिणारा माणूस. आणि तो मला, काय तुझं जीवन आहे बे महाराज म्हणे. दररोजचे 2-2 कीर्तनं करतो, पंढरपूरला पायी जातोय, कार्तिकीला आळंदीला जातोय, षष्टीला पैठणला जातोय, नाथ बाबाच्या वारीला जातोय, सगळीकडे एवढ्या वाऱ्या करतो, हरिपाठ करतो, एकादशी करतो, सगळं काही करतो. मग तू एवढा देव करून दररोज 2 वेळेस हरिपाठ करतोय, रामकृष्ण हरी जपतोय, कीर्तन करतोय, वारी करतोय, मग एवढा परमार्थ करून तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो? पहा, नास्तिक लोक कुठं डोकं लावतील काही सांगता येत. माझं बघणार आहे म्हणे, माझ्याकडे पाय म्हणे महाराज, मी एकादशीच्या दिवशी मांसाहार करतो म्हणे, चहा नंतर पितो, पहिली दारू पितो. एवढा मी खानदानी दारुड्या असून सुद्धा मी अजून 2 व्हीलरहून सुद्धा पडलो नाही. मग खरं सांग म्हणे महाराज, तू भारी का मी भारी आहे? म्हणलं तुम्हीच भारी आहे. काय असतं माहिती आहे का, जीवनामध्ये येणारं सुख, जीवनामध्ये येणारं दुःख हे तुमच्यानी माझ्या हातात काय आहे? अरे दुःख जर विश्वाच्या मालकाला चुकलं नाहीये तर तुमच्यानी माझ्या जीवनात काय घेऊन बसले? ज्या विश्व मालकाने विश्व घडवलंय त्या विश्व मालकाला जन्मल्यानंतर 6व्या दिवशी पुतनाचं विष प्यावं लागलेलं आहे महाराज. म्हणून खरं सांगू का, जीवनामध्ये येणारं दुःख, जीवनामध्ये येणारं सुख हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने, ज्याच्या त्याच्या भोगाने येतं. महाराजांचं प्रमाण आहे, भोगतो न गडे संचिता
समाधान. मग जे चाललंय ते भगवंताच्या सत्तेनं चाललंय. जीवनामध्ये दुःख प्रत्येकाचं आहे. खरं सांगू का, प्रत्येक माणसाला सुख हवंय हो. दुःखच भज्यते जंतुम सुखम सर्वाय रुच्यते. अरे ज्या पोराला सुख कुठं करायची, ज्या पोराला शी कुठं करायची, असं 3 वर्षाचं लेकरू जरी बजरंगबलीच्या मंदिरात गेलं तरी ते बजरंगबली काय म्हणतो, बाप्पा आम्हाला सुखाचं ठेव. कशासोबत सुख खात असतात त्याला कळतं का? नाही नाही नाही. मानवी हा देहच असा आहे की त्याला दुःख नकोय. भामतीकार आपल्या ग्रंथामध्ये सांगत असताना सांगतात, या तिन्ही जगामध्ये जो कोणी प्रयत्न करतो तो केवळ सुखासाठी करतो, दुःखासाठी कोणी प्रयत्न करत नाहीये. पण तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुर्भाग्य असं आहे, जे तुम्हाला आणि मला हवंय ते मिळत नाहीये, आणि जे नकोय त्याचं नाव आहे दुःख. ते तुम्हालाही सुटलं नाही मलाही सुटलं नाही. भलेही तुमच्या आणि माझ्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न असू शकतं, पण प्रत्येकाला दुःख निश्चित आहे. 2 वर्ग मी तुमच्या समोर ठेवले. पहिला वर्ग जळजळणारा, दुसरा वर्ग हळहळणारा, तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणारा आहे. या तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक मोडला जातो. त्या साधकाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात की नित्य नूतन फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबरा एका ठिकाणी सांगतात, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हिची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चयसी. या नाटाच्या अभंगाची सुरुवात पहा. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. भेटल त्याला एवढंच विचारतो, का हो दादा सांगा ना, जगाच्या मालकाची कृपा माझ्यावर केव्हा होईल. पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. अरे भगवंताच्या विरहानं त्या साधकाच्या अंतकरणाची परिस्थिती ज्ञानोबा एका ठिकाणी वर्णन करतात. दिन तैसी रजनी झाली ओ माये, अवस्था लावून गेला जुनी का नाही. पडिले दूर देसी मज आठवे मानसी, नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी. अरे भगवंताची कृपा होण्यासाठी अंतकरणामध्ये काय लागल, तळमळ लागल. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी ए शबरी, तुझी सेवा पाहून तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको, विश्वाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली शबरीने. किती वर्ष वाट पाहिली, किती वर्ष वाट पाहिली माया हो? 14 वर्षानंतर जगाच्या मालकानं तिला भेट दिली. तुमची माझी धारणा अशी आहे, तुम्हाला असं वाटतं एक सोमवार केला म्हणजे महादेव आपल्या घरी सालानच राहायला पाहिजे. एवढं सोपं नाही हो महाराज. परमार्थामध्ये काहीतरी कालावधी घालावा लागेल का नाही? एवढ्या सहजासहजी जगात काहीच प्राप्त होत नाहीये. अरे थोडे दिवस घालावं लागल. 25 वर्ष झाले महाराज मी कीर्तन करतो. किती वर्ष झाले? 25 वर्ष. त्याच्यामध्ये 10 वर्ष कीर्तनकाराच्या मागं टाळ घेऊन टाळ वाजवलाय, बरोबर आहे का नाही? पखवाज वाजवलाय. आता कुठं 13 कोटी लोकसंख्येत थोडेफार लोक आपल्याला ओळखायला लागले. किती वर्ष गेले? 25 वर्ष. अरे कोणत्याही गोष्टीला वय लागल का नाही? IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल, हे MPSC UPSCचा अभ्यास करणारे पोरं पहा, 12-12 तास 16-16 तास अभ्यास करतात. त्यांना मित्र नाही, मैत्रीण नाही, मोबाईल नाही, माय नाही, बाप नाही, फक्त अभ्यास करतात. अरे क्लास 1ची पोस्ट घेण्यासाठी जर 16 तास अभ्यास करावा लागतो. इथं आमचे पोलीस बांधव उभे आहे, त्यांना विचारा पोलीस होण्यासाठी किती तकलीफ आहे. छातीत आला पाहिजेत, उंचीत आला पाहिजेत, रनिंगमध्ये आला पाहिजेत, उंच उडीमध्ये आला पाहिजेत, लांब उडीमध्ये आला पाहिजेत, लेखीमध्ये आला पाहिजेत, प्रॅक्टिकलमध्ये आला पाहिजेत, आणि आजच्या घडीत अजून 10 लाख रुपये भरण्याची तयारी पाहिजे. एक 50,000ची नोकरी देत आहे सरकार. किती हजाराची? 50,000च्या नोकरीसाठी जर 150 प्रतिबंध सरकारने घालून ठेवले तर देव काही तुमच्या माझ्या घरचा काही जवळ थोडा आहे महाराज. तुम्ही एक वारी केली देव तुम्हाला भेटल? काहीतरी कालावधी घालावा लागल. भगवंतासाठी काहीतरी वेळ द्यावा लागल ना. त्या तळमळणाऱ्या साधकाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, भेटी लागी पंढरी नाथा, भेटी लागे पंढरी नाथा, भेटी लागी पंढरी नाथा, भेटी लागली
तळमळ असणाऱ्याला तळमळणारा म्हणतात. कोणता म्हणतात? तळमळणारा. पहिला वर्ग जळजळणारा, दुसरा वर्ग हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा. आणि चौथा जो वर्ग आहे तो वर्ग पाहून आपल्याला अभंगात प्रवेश करायचा. चौथा जो वर्ग आहे तो कळवळणारा आहे. कोण असा वर्ग आहे? कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणारा, कोणत्याही अंतःकरणामध्ये स्वार्थ न ठेवता तुमची सेवा करणारा वर्ग. या जगामध्ये दोन जाती अशा आहे, एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे भगवंत. बसणाऱ्या मंडळी मला एवढंच सांगायचं, अरे संत आणि भगवंत सोडून जगातले जेवढे काही नाते तेवढे सगळे स्वार्थी. काय अपेक्षा केली देवानं तुम्हाला आणि मला जन्माला घालून? काहीच नाही. जेने हा जीव दिला, अरे 5वं पुण्यस्मरण आमच्या शांताईचं चालू आहे, बरोबर आहे का नाही? का म्हणून हा शेवाळे कुटुंब करतोय त्यांचं पुण्यस्मरण? निश्चित त्यांच्या आईने त्यांना काय द्यावा? आशीर्वाद द्यावा. तुमचा नेता तुमच्यावर प्रसन्न राहावा, तुमचा नेता तुमच्यावर प्रसन्न राहावा याच्यासाठी वाढदिवसाला तुम्ही त्याचे बॅनर लावता, गुच्छ घेऊन जाता, त्याला भेट देता. का? माझ्या नेत्याने मला तिकीट द्यावं, माझ्या नेत्याने मला 2-4 कामं द्यावे म्हणून तुम्ही तुमच्या नेत्याची सेवा करता. लक्ष देऊन ऐका, नेता खुश व्हावा म्हणून बॅनर लावता, आई वडिलांनी आशीर्वाद द्यावा म्हणून 12 महिन्यात 1 महिना आहे त्याला आपण पितृपक्ष म्हणतो. कोणता पक्ष म्हणतो? त्या पितृपक्षामध्ये आपण आपल्या वाडवडिलाला जीव घालतो. 2. मग मला तुम्हाला एवढंच विचारायचं, देवानंही तुमच्यावरही कृपा करावी, देवानं माझ्यावरही कृपा करावी, याच्यासाठी तुम्ही देवासाठी काय केलं आणि मीही देवासाठी काय केलं हा प्रश्न आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करणारी जात देवाची आहे. अरे नळपट्टी जर नाही भरली तर नळ बंद करतो हा तुमच्या ग्रामपंचायतचा GR आहे. लाईट बिल जर नाही भरलं तर MSCB वाले तुमचं मीटर कट करतात हा त्यांचा GR आहे, बरोबर आहे का नाही? बरोबर जून महिना लागला की पाऊस धो 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 पडतो. तुमच्या धरणाला पाणी आहे, तुमच्या विहिरीला पाणी आहे, तुमच्या बोरला पाणी, तुमच्या शेतीला पाणी आहे. इथं बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी मंडळींनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आतापर्यंत कधी तुम्हाला मेघराजाने नळपट्टी पाठवली का हो? नाही ना. सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत कधी सूर्याने तुम्हाला लाईट बिल पाठवलं का? नाही ना. घरात जर गेले, AC लावली तर युनिट पडतात, फॅन लावला तर लाईट बिल येतं, लाईट लावल्यानंतर लाईट बिल येतं. एवढी सुंदर नैसर्गिक हवा तुम्हाला देव देतो. देवाने याच्या बदल्यात तुमच्याकडून काही घेतलेलं नाही आहे. मग एक, देवानं उपकार केले, कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही ठेवली, एक. आणि दुसरं, साधू संतांनी तुमच्याने माझ्यावर जे उपकार केले तेवढे कोणीच केले नाही महाराज. माणसाने जीवन कसं जगायचं हे सुद्धा साधू संतांनी शिकवलं. आता लोक सांगतात की संविधानाने हे दिलं, संविधान ठीक आहे. संविधानाचा आदर करणारा वारकरी संप्रदाय या जगामध्ये असा माणूसच नाहीये, त्यातल्या त्यात भारत देशामध्ये असा माणूस नाहीये की तो संविधानाचा आदर करत नाही. सर्वच मंडळी संविधानाला मानतात. पण बसणारे मंडळी, संविधान जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा तुकोबरायचा गाथा या महाराष्ट्रात होता. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी होती, त्यावेळेस कॉलेजेस नव्हते, त्यावेळेस युनिव्हर्सिटी नव्हती, त्यावेळेस विद्यापीठ नव्हते, तरी सुद्धा त्यावेळेस ज्ञानदान देण्याचं काम माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केलंय, ज्ञानोबरायांनी केलंय. म्हणून या समाज घडवण्यामध्ये जेवढं योगदान वारकरी संप्रदायाचं आहे तेवढं जगात कोणाचंच नाहीये. विढाला विढाला. आता लोक, पुढारी लोक भाषणात जरी म्हणत असेल आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, पण मी नारदाच्या गादीवर सांगतो, पुरोगामी विचार भाषणापुरते ठीक आहे, पण वारकरी संप्रदाय पुरोगामी विचार बोलला नाही. पुरोगामी विचार वारकरी संप्रदायाने जगून दाखवला महाराज. पंढरपूरला जर गेले तर चोखोबरायचं दर्शन घ्यावं लागतं, हे पुरोगामीच विचार आहे. नामदेवरायचं दर्शन घ्यावं लागतं. अरे एका वेश्येच्या मुलीला खांद्यावर घेऊन चालणारा हा वारकरी संप्रदाय यांनी पहिला जातीवाद जर संपवला असेल तर वारकरी संप्रदायाने संपवला. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता. आता सध्या तुमच्या पुण्यामध्ये एक फॅड लागलेलं आहे. आपण जर कोणाला म्हणलं चला न जेवायला, लोक म्हणतात महाराज मी डाईटवर आहे म्हणतात ना लोक. हे डॉक्टरच्या बापाचं डाईट नाहीये, हे सुद्धा तुकोबरायांनीच दिलेलं आहे. तुम्ही म्हणसाल कुठं? पहा, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदर्शना. याच्या पुढचं प्रमाण पहा, युक्त आहार विहार. किती खावं, किती झोपावं, किती बोलावं हे सुद्धा तुकोबराने गाथा शिकवलं. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा बहु. अरे माणसाने किती वेळ झोपलं पाहिजे ते सुद्धा तुकोबराने सांगितलंय. माणसाने किती खाल्लं पाहिजेत हे सुद्धा तुकोबराने सांगितलं. धंदा कसा करायचा हे सुद्धा तुकोबराने गाथ्यात सांगितलं. मुद्दला तर तोटा ऐसा खोटा व्यापार. अरे कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनचं महत्व कळालं, झाडाचं महत्व कळालं. हे तुकोबरायांनी 450 वर्षापूर्वी गाथ्यात लिहून ठेवलंय. वृक्षवल्ली आम्हा
सोयरे वनचरे. अरे वृक्ष हे तुमचे सोयरे आहे, सगळे आहे. हे झाडे लावा झाडे जगवा ही योजना सरकारची नाहीये, ही सुद्धा आमच्या बापाचीच आहे. विठाला साधू संतांनी तुमच्याने माझ्यावर उपकार केले. महाराजांचं प्रमाण घ्या. केले उपकार सांगू मी काय, बापन कधी ऐसे माय. काय उपकार केले महाराज? साधू संतांनी नित्य नूतन तुम्हाला जागवण्याचा प्रयत्न केला. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकू व्यथा जन्माच्या. ऐका, तुम्हाला अज्ञान रूपी अंधकारातून प्रकाशाकडे म्हणजे ज्ञानाच्या मार्गाकडे नेण्याचं काम कोणी केलंय? साधू संतांनी केलं. काही लोक म्हणतील महाराज आम्ही झोपलेले का? नाही नाही नाही, आपण तर एवढे जागृत आहोत, आपल्या एवढं जागृत या जगामध्ये कोणीच नाहीये. अजून जिल्हा परिषदच्या तारखी डिक्लेअर व्हायच्या तरी लोकांनी हा बाशिंग बांधलं की मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं. झालं का नाही? लगेच सुरू झालंय. नगरपालिकेची तारीख डिक्लेअरच नाहीये अजून. कोर्टाने फक्त सांगितलं की 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्या, तरी लोकायला झोपायनं लोक लगेच झाले झोपेत जिल्हा परिषद सदस्य. 4 महिन्याची तयारी अगोदर करताय. या शेवाळे कुटुंबियांनी एवढं सुंदर नियोजन केलं. 4-5 महिन्या अगोदर आमच्या रवी भाऊंच्या माध्यमातून ही तारीख माझ्याकडे आली. सुंदर गायक वादक माईक सिस्टीम सगळी व्यवस्था केली. बरोबर आहे का नाही? मग हे जागृतीत अवस्थांनाच केली का झोपेत असताना केले? जागृती अवस्थेमध्ये. मग एवढे जर आम्ही जागृत आहोत तर साधू संतांनी आम्हाला जाग केलं असं का म्हणतात? जागृत तुम्ही आहात, फक्त संसारामध्ये आहात, परमार्थाविषयी झोपलेले आहात. आणि परमार्थाविषयी झोपलेल्या माणसाला भागवतकाराने किती गोड वर्णन केले पहा. काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश हे तवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. बसणारे मंडळी, एक मोठा अजगर आहे आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्ही आणि मी बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाहीये. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करल, ज्ञानोबरायची ओळी तुमच्या लक्षात येईल. हे काळानं काळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे. म्हणून या जगामध्ये एक जात अशी आहे, ती साधू संताची. ती कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करते. तुकोबरा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. ऐसे कळवळाची जाते, 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 ऐसे कळवळाची जाते. करेला विनम्रती, करेला विनम्रती, कळवळाची जाते, ऐसे कळवळाची जाते, करेला विनम्रती, ऐसे कळवळाची जाते, ऐसे कळवळाची जाते. घेतलेल्या अभंगाच्या 2य चरणामध्ये तुकोबराय सांगतात. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणाऱ्या जाती 2, एक संताची आणि भगवंताची. बाकीच्या जेवढ्या जाती तेवढ्या सगळ्या स्वार्थी. महाराज सांगतात, जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, मानती लहान थोर हो, सुखाची या काजा. इंद्रिय मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझा. बसणारे मंडळी ऐका लक्ष देऊन. जोपर्यंत सत्ता आहे, जोपर्यंत संपत्ती आहे, जोपर्यंत तारुण्य आहे, तोपर्यंत लोक तुमच्यावर प्रेम करतील. या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी माणसाला सोडून जातात ना, बाकीच्या लोकांचं मी तुम्हाला सांगत नाही, तुमच्या आणि माझ्या अर्धांगणीचे विचार तुमच्या आणि माझ्याविषयी. महाराज सांगतात, बाईल म्हणती खर, खर म्हणजे गाढव. खर म्हणजे काय? गाढव. बाईल म्हणती खर, मरता तरी बरे, आणि नासी येले घर तुमकोनिया. बऱ्याचशा लोकांचं टोपण नाव अण्णा असतं. काय असतं? कोणाला कोणी बापू म्हणतं, कोणाला काका म्हणतं, कोणाला आबा म्हणतं, कोणाला कोणी आता टोपण नावाने कोणी कोणाला शावकार म्हणतं. ज्याची त्याची पद्धत आहे. इथले अण्णा सोडून आणि अण्णा हजारे सोडून बऱ्याचशा लोकांना लोक अण्णा म्हणतात. बसणारे अण्णांनो लक्ष देऊन ऐका माझं. लोक तुम्हाला कुठपर्यंत अण्णा म्हणतात? जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत लोक तुम्हाला अण्णा आले अण्णा आले. अण्णाचं एवढं वजन, अण्णा ग्रामपंचायत मध्ये गेले की अण्णाला पहिली खुर्ची, अण्णा कीर्तनात गेले की अण्णाला पहिला टाळ. एवढं अण्णाचं वजन आहे.
पण अन्नाचं जोपर्यंत अन्न चालू आहे तोपर्यंत लोक अण्णा म्हणतात. ज्या दिवशी अन्नाचं अन्न बंद होईल त्या दिवशी तोच अन्नाला महाग होतो. एवढं जरी आजकालच्या अण्णांना कळलं तरी खूप झालं. बरोबर आहे का नाही? महाराजांचं प्रमाण आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी झाल्याहीन शक्ती नाक मुक गळती सांडोनिया पळती रांडा पोरे. मी प्रमाणानिशी बोलतोय. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी झाल्याहीन शक्ती नाक मुख गळती सांडोनिया पळती रांडा पोरे. म्हणून जगामध्ये तुमच्यावर प्रेम करणाऱ्या दोन जाती, ऐशी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती. हे उदाहरण पटवून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबारांनी दृष्टांत दिलाय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईच्या जीवनाचं सर्वस्व फक्त आपल्या मुलाच्या हितामध्ये असतं. जगातली कोणतीही आई असू द्या ती फक्त आणि फक्त तिच्या जीवनाचं हित एवढंच की माझ्या मुलाचं कल्याण व्हावं, माझ्या मुलाचं हित व्हावं. अहो कोणतीही आई असू द्या तिला फक्त एकच वेळ असतं, माझ्या मुलाचं काय झालं पाहिजे, हित झालं पाहिजे. खरं सांगू जगामध्ये अशी मायच नाहीये की जगातल्या कोणत्या मायला असं वाटतं आपल्या मुलाचं वाटोळं व्हावं. तिला वाटतं की माझ्या पोराचं कल्याणच व्हावं. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी लेकरू आणि माऊली हा शब्द वापरलाय. पण आईचं प्रेम फक्त आपल्या स्वतःच्या मुलावर असतं, सगळ्या पोरांवर नसतं. लक्ष देऊन ऐका. माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबारांनी तुमच्या आईसाठी नाही उच्चारला आणि माझ्या आईसाठी उच्चारला नाहीये. माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबारांनी जो उच्चारलाय ज्ञानोबराधिक जेवढे काही साधू संत मंडळी त्यांच्यासाठी. आई प्रेम करते ना, जगात अशी कोणती आई ती प्रेम करत नाही. सर्वच आई मुलावर प्रेम करतात पण स्वतःच्या मुलावर करतात, सर्वांच्या मुलावर करत. उदाहरण देतो तुम्हाला. मे महिन्याचे दिवस होते, कर ऊन पडलेलं होतं आणि 4-5 पोरं खेळत असताना आईने आवाज दिला, ए बाळ्या, ए बाळ्या, अरे ऊन लागल दादा, सावली ते. त्यावेळेस बाळ्या सांगतो, अगं आई माझे सर्वच मित्र खेळताय, ते मला एकट्याला कसं ऊन लागल. त्यावेळेस आईच्या मुखातले वाक्य पहा, बाळ्या त्यांना मरू दे, तू काय कर. काय म्हणती आई, बाळ्या त्यांना मरू दे, तू सावली ते. आई फक्त आपल्या मुलाचा हित विचार करू शकते. पण ज्ञानाबाईने शब्द जो वापरलाय, किंबहुना आळंदी नाही, किंबहुना खेड तालुका नाही, किंबहुना पुणे नाहीये, किंबहुना महाराष्ट्र नाहीये, किंबहुना भारत नाहीये, किंबहुना सर्व सुखी. महात्मा या शब्दाचा अर्थ लिहून घ्या. महान यश आत्मा सह महात्मा, ज्याचा बोध व्यापक आहे, ज्याचे विचार व्यापक आहे, त्याला महात्मा म्हणतात. अरे ज्या लोकांनी फक्त आपल्या कुटुंबाचा विचार केला, माझ्या पोरीचं कसं होईल, माझ्या पोराचं कसं होईल, माझ्या जवळचं कसं होईल, माझ्या नातवंडाचं कसं होईल, त्या लोकांचं दुर्भाग्य असं असतं की जिवंतपणे त्यांचे घरचे त्यांना भाकरी सुद्धा घालत नाही. दशक्रिया बी तिथं लांब राहिली. पण ज्या लोकांनी या देशाचा विचार केलाय, ज्या लोकांनी या महाराष्ट्राचा विचार केलाय, ते शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसल पण त्यांच्या कीर्ती रूपाने ते अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे. विठाल विठाल. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती. पोटी भार वाहे. काय केलं त्या आईने, जसं 9 महिने 9 दिवस एखादी माय माऊली गर्भामध्ये मुलाचं रक्षण करते, तसंच साधू संत तुमचं आणि माझं रक्षण करतात. पोटी भार वाहे त्याचे सर्व स्वईस आहे. आणि अशा साधू संतांवर जगद्गुरु तुकोबारांनी ओझं टाकलं. तुका म्हणे माझे संतावरी मंडळी, माझी विनंती आहे, जीवनामध्ये आपल्याला जर परिपूर्ण व्हायचं असेल, आपल्या जीवनाच्या जर अपेक्षा पूर्ण करून घ्यायच्या असेल, तर माणसाने माणसाकडून अपेक्षा नका करू. माणसाने एक तर आपलं दुःख देवापाशी सांगितलं पाहिजे, नाही तर साधूपाशी सांगितलं पाहिजे. माणसाने माणसासोबत आपलं दुःख सांगणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं आणि रातभर हिवानं मेलं, अजिबात नाहीये. जगातले प्रत्येक जीव जर अपूर्ण आहे तर अपूर्ण माणसं तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाहीये. ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वच मंडळीत उपस्थित आहोत, अशा कैलासवासी वैकुंठवासी आमच्या शांताबाई हरिभाऊ शेवाळे यांच्या 4ही मुलांनी खूप सुंदर नियोजन केलं. पाऊस नसता आला तर इथं बसायला जागा नसती पुरलीवर महाराज, तरी पण एवढा पाऊस. हे खरे ऐकणारे म्हणतात बरं यांना, बरोबर आहे का नाही. हे या कुटुंबावर प्रेम करणारे, महाराजांवर प्रेम करणारे तुम्ही सर्व मंडळी. लोकांना असं वाटतं, राजकीय लोकांना असा गोड गैरसमज आहे की आमच्या सभा पावसात होतात. नाही नाही, त्यांनी आमच्याकडे येऊन पहा, आमचे कीर्तन सुद्धा पावसात होतात महाराज, बरोबर आहे का नाही.
आमची पंढरपूरची वारी सुद्धा पावसात होती. तुम्ही काही लय दिवे लावले असं काही नाहीये, आम्ही सुद्धा तेच करतो. खरं आहे ना, बरोबर आहे का नाही? पावसात अहो पावसातच वारी पंढरपूरची. पावसात झोपणारे वारकरी आहे, पावसात जेवणारे वारकरी आहे, पावसात चालणारे वारकरी आहे. महाराज, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जर काय असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा आहे. खरं सांगतो तुम्हाला. अरे एखादा जर मिनिस्टर एखाद्या कार्यक्रमाला आला, महाराष्ट्र राज्याचे CM जर एखाद्या कार्यक्रमाला आले, तर एका माणसाला सांभाळण्यासाठी कमीत कमी 2000 पोलीस असतात. किती असतात? 2000 पोलीस असतात. ते प्रत्येक विभागाचे वेगळे वेगळे. एका माणसासाठी 2000 लोक लागतात. मी नारदाच्या गादीवर आमच्या वारकऱ्यांचा स्वाभिमान सांगतो. सुंदर नियोजन हे शेवाळे कुटुंबियांनी केलंय. जाता जाता तुम्हाला एवढंच सांगायचं, नाही काही जमलं तरी चालेल, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. आमच्या आईसाहेब ज्या ठिकाणी असतील, वैकुंठात असतील, कैलासात असतील, त्या ठिकाणून हा कार्यक्रम ज्यावेळेस पाहत असेल तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुम्हा चौघा भावाला सुद्धा तुमची आई भरभरून आशीर्वाद देत असेल. ती विचार करत असेल, एवढा पाऊस असताना सुद्धा दुसरा जर कोणी माणूस असता तर कार्यक्रम रद्द केला असता महाराज, बरोबर आहे का नाही? पण एवढा पाऊस असताना सुद्धा आमचे हरिभाऊ आहेत, आमचे दत्तात्रय भाऊ, नाथा भाऊ, संतोष भाऊ, हे सर्व हिरामन भाऊ, हे चौघं जे भाऊ आहे, त्या चौघा भावाला माझी विनंती आहे, तुमची आई वैकुंठात असेल, कैलासामध्ये असेल, तिथून जर हा कार्यक्रम पाहत असेल तर निश्चित तुमच्या मायच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असेल. एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व कुटुंबांनी केलं, भरभरून आशीर्वाद देत असेल. तुमच्या कुटुंबाचा इतिहास माझ्यापेक्षा सर्व गावकऱ्यांना माहिती आहे. शेवाळे कुटुंब जरी हे छोटं असेल, पण देशाचे माजी पंतप्रधान 2 वेळेस या कुटुंबासाठी इथं येऊन गेलेले आहे महाराज. एवढं मोठं यांचं राजकीय वैभव आहे. BJP जन्माला येण्याच्या अगोदरपासून जनता दल पक्ष आहे, त्याचे प्रदेश अध्यक्ष आमचे नाथाभाऊ आहेत. आणि मला एक आश्चर्य वाटतं, आमच्या संग्रामसिंग दादाने तर इतिहासच केला महाराज. लंडनला ते शिकायला होते. लंडनला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणारा महाराष्ट्रातला पहिला शूरवीर म्हणजे आमचा दादा आहे, बरोबर आहे का नाही? खूप आनंद वाटतो. राजकीय वैभव खूप चांगला आहे. समाजाची सेवा चळवळीतलं हे कुटुंब आहे. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊनच आमच्या रवी भाऊंनी सांगितलं की एक चळवळीचे कार्यकर्ते, चळवळीच्या लोकांसाठीच आम्ही जातो बरं महाराज, बरोबर आहे का नाही? ते एवढ्या पावसात एखाद्याला सांगितलं असतं जमत नाही बाबा, जाऊ दे, कशाला तू परेशान होतो. पण पाऊस असून सुद्धा ते म्हणे, महाराज काळजी नका करू, आपण मंदिरात करू, नाही तर काहीतरी व्यवस्था करून आम्हाला कीर्तन करायचं. म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. जाता जाता फक्त एवढंच सांगेल, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. जाता जाता विनंती करतोय तुम्हाला, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती गड्यानो, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मायबाप, आईचं आपल्या लेकरावर किती प्रेम असतं. फक्त 1 मिनिटाचं एक उदाहरण सांगतो आणि कीर्तन समाप्त करतो. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला गड्यानो, रडायला लागली ती. ए दादा, डोळा खराब झालाय रे माझा, काळजी नको करू माय, पुण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचा इलाज करतो. आई रडायला लागली. दादा, पुण्याला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा म्हणला, आई या वर्षी तुझ्या आशीर्वादाने भरपूर शेतामध्ये उत्पन्न झालंय ग, मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो माय आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली. दादा, मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? पोराच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पोरग सांगता, आई पुणे अहिल्यानगर हवेवर माझी 15 एकर जमीन आहे ग, वडिलोपार्जित जमीन आहे, त्यातली 5 एकर जमीन विकतो आई आणि अमेरिका सारख्या देशामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. बाळा बस, आता ऑपरेशन करायची गरज नाहीये. आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने त्या मरणाचा स्वीकार करील का? माझी कुश पवित्र झाली, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. आईच्याही डोळ्याला धारा, पोराच्याही डोळ्याला धारा. पोरग 5 मिनिटं थांबलं, आईला म्हणतो, माय माझी परीक्षा घेत होतीस का ग तू? हो रे सोन्या, मी तुझी परीक्षा घेत होते. बघ आई, मी तुझ्या परीक्षेमध्ये पास झालोय माय, तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो. एवढं प्रेम आहे ग माझं तुझ्यावर. पण आई, दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? रडणाऱ्या आईने पदरानं डोळे पुसले, आपल्या लेकराला सांगितलं, दादा
तुझा जर डोळा खराब झाली तर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे सोन्या. माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली एवढं प्रेम या जगामध्ये फक्त आई करते. म्हणून या कार्यक्रमाचा सारांशच हे आहे, जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही सेवा करून घ्या. मेल्यानंतर वर्ष श्राद्ध घालण्यापेक्षा आहे तोपर्यंत तिचा एखादा तरी जन्म उत्सव साजरा करा. मेल्यानंतर कावळा शिवायची वाट पाहायची गरज पडणार नाहीये. तुम्ही जगातल्या सगळ्यात मोठ्या पदावर जा, देशातल्या मोठ्या पदावर जा, काम करून रात्री 12 वाजता घरी जा, दरवाजावर थाप टाका, अगं दार उघड. बायको दन दिशी दार उघडल, तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहील. पण रात्री 2 वाजता 3 वाजता त्या दरवाजापाशी तुमची माय झोपलेली असू द्या. रात्री 4 वाजता तिच्या मुखातून पहिला शब्द निघतो, दाद्या 5 वाजले माया, 4 वाजले, कुठे गेला होता एवढा वेळ? आई खूप धावपळ होती ग. जाऊ दे बाळा, जेवलास का तू? रात्री 4 वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी जात या जगामध्ये फक्त तुमची माझी माय आहे. त्या माय बापाची सेवा करा. सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन की जे मी दररोज सांगतो. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. अग तळप त्याहून हात, रख रख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. अगन भीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी हो हो, मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. बरोबर बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. पुनश्च एकदा